गुड मॉर्निंग. आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता ही संकल्पना बघत आहोत. बरोबर आहे? यस सर. मागणीची लवचिकता आणि तिचं मोजमाप या बाबतीत आपण विचार करत आहोत. प्रामुख्याने आर्थिक सिद्धांतामध्ये मागणीची लवचिकता किंवा लवचिकतेची संकल्पना, धारणा डॉक्टर मार्शल यांनी विकसित केलेली आहे. मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. P × 1/x, प्राइस आणि x म्हणजे मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. यावरून मागणीचा जो सिद्धांत आहे, लॉ ऑफ डिमांड, त्यामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील व्यस्त संबंधाचे गुणात्मक वर्णन केल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच मागणी आणि किंमत यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. म्हणजेच वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामध्ये जो बदल असतो, चेंज असतो, तो विरुद्ध दिशेने होतो हे दाखवण्याचं काम मागणीच्या नियमामध्ये केलेलं आहे. म्हणजे मागणीचा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या व्यस्त संबंधाची गुणात्मक वर्णन करतो, व्यस्त दिशा दर्शवितो. परंतु व्यवहारात जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की वस्तूच्या किमतीचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो, परंतु तो परिणाम सारखा नसतो. तर प्रत्येक वस्तूवर तो कमी अधिक प्रमाणात असतो. ती वस्तू कोणत्या प्रकारची आहे यावरून त्या वस्तूच्या मागणीवर त्या वस्तूच्या किमतीचा परिणाम होत असतो. म्हणून वस्तूच्या किमतीतील बदलाचा वस्तूच्या मागणीवर जो व्यस्त परिणाम होतो तो नेमका किती होतो याचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने मागणीची लवचिकता ही संकल्पना आपल्याला अभ्यासावी लागते. म्हणजे मार्शल यांनीच मागणीची लवचिकता ही संकल्पना स्पष्ट करून त्यामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या संख्यात्मक संबंधाचं वर्णन केलेलं आहे की किती टक्के किमतीत बदल झाल्यामुळे किती टक्के मागणीत बदल होतो याचा अभ्यास म्हणजेच मागणीची लवचिकता होय. किमतीतील विशिष्ट प्रमाणातील बदलामुळे मागणीमध्ये नेमका किती आणि कसा बदल होतो हे मागणीची लवचिकता आपल्याला सांगते. म्हणजे मागणीचा नियम आपणाला वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामध्ये बदल कसा आहे हे सांगतो. कसा बदल आहे? व्यस्त आहे. व्यस्त. परंतु किती बदल आहे हे आपणाला मागणीचा नियम सांगत नाही. आणि याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मागणीची लवचिकता ही संकल्पना अभ्यासावी लागते. म्हणजे मागणीचा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या बदल कसा आहे तर व्यस्त आहे हे सांगतो, परंतु किती आहे हे सांगत नाही. आणि ह्या अभ्यास आपल्याला करायचा जर असेल, हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली लवचिकतेची संकल्पना आपल्याला अभ्यासावी लागते. अर्थात मागणीची लवचिकता म्हणजे मागणीचा जो नियम आहे त्याची परिमाणात्मक, मात्रात्मक, संख्यात्मक व्याख्या होय. म्हणजे किमतीतील किती बदलामुळे मागणीत किती बदल होतो याची संख्या,
याची निश्चिती आपल्याला मागणीची लवचिकता सांगत असते. म्हणून मागणीच्या नियमाची परिमाणात्मक संख्यात्मक व्याख्या म्हणजेच मागणीची लवचिकता होय. अर्थात इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जो बदल होतो त्या वस्तूच्या सापेक्ष मागणीतील बदल म्हणजे मागणीची लवचिकता होय. म्हणजे रिलेटिव्ह चेंजिंग किंवा चेंज इन क्वांटिटी डिमांड, सापेक्ष बदल हा या ठिकाणी अभ्यासला जातो. मागणीच्या लवचिकतेमध्ये, मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेमध्ये मागणीतील सापेक्ष बदलाचा अभ्यास केला जातो. तुलनात्मक बदल, किती किमतीत बदल झाल्यामुळे किती मागणीत बदल होतो त्याला सापेक्ष बदल म्हणतात. रिलेटिव्ह चेंज इन क्वांटिटी डिमांड किंवा डिमांडेड, किमतीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणाचा आणि त्यामुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या जो प्रमाण आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास प्रामुख्याने मागणीच्या लवचिकतेमध्ये केला जातो. म्हणजे किंमत बदलामुळे मागणीत होणारा जो बदल असतो त्याचं गुणोत्तर म्हणजेच मागणीची लवचिकता होय. म्हणून मागणीच्या लवचिकतेचं सूत्र आपण बघितलं होतं की मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण. किंमत लवचिकता, यालाच किंमत लवचिकता असं देखील म्हणतात किंवा मागणीची लवचिकता असे म्हणतात. तर किंमत लवचिकता बरोबर काय किंवा मागणीची लवचिकता बरोबर काय की डेल्टा एक्स अपॉन डेल्टा पी अपॉन पी. डेल्टा एक्स अपॉन एक्स म्हणजे मूळ एक्स म्हणजे मूळ मागणी, डेल्टा एक्स म्हणजे मागणीत झालेला बदल. मागणीत झालेला बदल आणि मूळ मागणी म्हणजेच मागणीतील सापेक्ष बदल किंवा सापेक्ष प्रमाण. मूळ किंमत पी आणि डेल्टा पी म्हणजे किमतीत झालेला बदल. किमतीत झालेला बदलाला जर मूळ किमतीने आपण भाग दिला तर सापेक्ष प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला दिसतो की तुलनात्मक दृष्ट्या किती किंमत कमी झाली आणि त्यामुळं तुलनात्मक दृष्ट्या किती मागणी वाढली किंवा तुलनात्मक दृष्ट्या किती किंमत कमी झाल्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या किती मागणी वाढली. व्यस्त संबंध. मागणीची लवचिकता ही नेहमी ऋण असते, ऋण दर्शविले जाते कारण त्यांच्यामधला व्यस्त संबंध हे त्याचं कारण आहे. परंतु म्हणजे नेहमी ऋण असते कारण किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. ठीक आहे. तर मागणीच्या लवचिकतेचे जे प्रकार आहेत आपल्याला प्रामुख्याने किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, तिरकस लवचिकता आणि पर्यायता लवचिकता हे आहे. तर आपण मला वाटतं किंमत लवचिकतेचा अभ्यास करत आहोत. बरोबर आहे? यस यस सर. यामध्ये किंमत लवचिकतेचे आपल्याला जे प्रकार आहेत ते आहे एक पेक्षा जास्त लवचिकता, एक पेक्षा कमी लवचिकता, एकक लवचिकता किंवा एक लवचिकता, शून्य लवचिकता आणि अनंत लवचिकता. एक पेक्षा कमी, एक पेक्षा जास्त, शून्य आणि अनंत. तर ठीक आहे, एक एक प्रकार आपण बघितले होते काय. ठीक आहे. एक पेक्षा जास्त लवचिकता. एक पेक्षा जास्त लवचिकता म्हणजे काय, जेव्हा किमतीत बदलामुळे मागणीत बदल होतो परंतु किमतीतील बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल हा जर अधिक असेल तर तेव्हा त्याला आपण म्हणतो मागणीची लवचिकता ही एक पेक्षा जास्त आहे. किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त आहे. किमतीतील बदल 10% आणि मागणीतील बदल 20%, म्हणजे याला काय म्हणतात, किमतीची मागणीची लवचिकता ही एक पेक्षा जास्त आहे. जेव्हा डेल्टा एक्स ग्रेटर दॅन डेल्टा पी असते, किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा अधिक असतो, तेव्हा मागणीची किंमत लवचिकता ही एक पेक्षा जास्त असते. मागणीची किंमत लवचिकता ही एक पेक्षा जास्त आहे. ओके, हेच आपण भौमितिक पद्धतीने समजून घेऊ शकतो. किमतीतील बदल आणि मागणीतील बदल.
किमतीतील बदल किती आहे? P0 पासून P, किंमत P0 पासून P1 पर्यंत वाढली. किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते. B पासून A पर्यंत मागणी कमी होते. परंतु किंमत वाढीच्या तुलनेत मागणीतील घट हे काय? डेल्टा P पेक्षा डेल्टा X कसा आहे? बोला. डेल्टा P मोठा आहे का डेल्टा X मोठा आहे? डेल्टा P मोठा आहे. डेल्टा P मोठा आहे. P0 हे अंतर आणि AB हे अंतर, जास्त अंतर कोणतं आहे? मोठं कोणतं वाटतं? सॉरी सर, X आहे. AB डेल्टा X जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे डेल्टा P पेक्षा डेल्टा X जास्त आहे अंतर. P0 पेक्षा AB अंतर जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय? किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा जास्त आहे. तेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा जास्त असतो, तेव्हा मागणीची किंमत लवचिकता काय असते? 1 पेक्षा जास्त असते. त्याचप्रमाणे मागणीची लवचिकता जेव्हा 1 पेक्षा जास्त असते तेव्हा मागणीचा जो वक्र असतो हा या ठिकाणी DD रेषीय मागणी वक्र आलेला आहे या ठिकाणी. तर हा जो मागणी वक्र आहे याचा उतार हा कसा असेल? पसरट असेल. जास्त पसरट जर असेल तर याचा अर्थ उतार मागणीची लवचिकता जास्त आहे. पसरट म्हणजे कळलं तुम्हाला? हो सर. हा एक वक्र आहे आणि हा एक वक्र आहे. तर पसरट कोणता वक्र आहे? हा 1 आणि हा 2. पहिला. उतार कोणाचा कमी? उतार 1 चा कमी. X कमी. इथं जर आपण चेंडू ठेवला तर तो किती वेळात येईल, आणि इथं चेंडू आपण वर ठेवला तर तो किती वेळात येईल? जास्त स्पीड ना कोणता जाईल? 2 चा, बरोबर आहे. दुसरा स्पीड न जाईल खाली. म्हणजेच याचा उतार काय? जास्त आहे ना. उतार कळतो आपल्याला. उतार याचा जास्त, याचा कमी आहे. कमी उतार म्हणजेच पसरट, कमी उतार. तुम्ही काय म्हणता याला? शब्द काय सांगा? वेगळे शब्द असू शकतात. कमी उतार, पसरट, अजून बोला. तुमच्याकडे काही शब्द आहे का? सर तीव्रता. काय म्हणले? याचा उतार कमी आहे. तीव्रता कमी. ओके, बरोबर आहे. ज्याची तीव्रता कमी असते त्याला आपण, जेव्हा मागणीच्या वक्राची तीव्रता ही कमी असते तेव्हा मागणीची लवचिकता किती असते? बोला, कोण सांगतो? जेव्हा मागणीचा जेव्हा मागणीचा वक्रचा उतार तीव्रता कमी असते तेव्हा मागणीची लवचिकता कशी असते? 1 असते का 1 पेक्षा जास्त असते का 0 असते? 1 पेक्षा जास्त असते. असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. ओके, समजलं का? ओके, यस सर. किंमत लवचिकताचा दुसरा प्रकार 1 पेक्षा कमी लवचिकता. 1 पेक्षा कमी म्हणजे काय? जेव्हा किंमत बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल कमी असतो. मागणीतील बदल कमी, 1 पेक्षा कमी. मागणीतील बदल जास्त, 1 पेक्षा जास्त. म्हणजे जेव्हा किंमत बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल कमी असतो
तेव्हा मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी असते. मागणीतील बदल हा जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे. आणि मागणीतील बदल जेव्हा जास्त असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, 1 पेक्षा जास्त. म्हणजे डेल्टा एक्स लेस दॅन डेल्टा पी, दॅट इज काय, जेव्हा मागणीतील बदल डेल्टा एक्स हा डेल्टा पी पेक्षा कमी असतो, म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा काय कमी आहे, लेस दॅन आहे. जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असतो तेव्हा मागणीची लवचिकता काय असते, 1 पेक्षा कमी असते. मागणीतील बदल कमी म्हणजे मागणीची लवचिकता कमी. म्हणजेच याला दुसऱ्या शब्दात आपण काय म्हणतो, लवचिक मागणी का अलौकिक मागणी, बोला. त्याला अशा परिस्थितीला लवचिक म्हणतात का अलौकिक म्हणतात? जेव्हा अलौकिक म्हणतात सर, जास्त फरक नाही त्यामुळे. किंमत बदलली तरी मागणीत फारसा बदल होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अलौकिक मागणी. आणि किंमत बदलापेक्षा जास्त जर बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लवचिक मागणी. म्हणजे 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा जास्त. 1 पेक्षा कमी मागणीची लवचिकता जेव्हा 1 पेक्षा कमी असते तेव्हा मागणीची लवचिकता डॅश डॅश असते, लवचिक, अलौकिक. अलौकिक असते. आपण भौमितिक पद्धतीने बघू की किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कसा असतो, कमी असतो, तेव्हा मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. या ठिकाणी बघा T0 P हे जे अंतर आहे, तर डेल्टा पी, ठीक आहे, बदल कसा आहे हा बदल, बोला कोण सांगतं? डेल्टा पी आणि डेल्टा एक्स मधलं अंतर काय दिसतंय आपल्याला आकृतीमधून, जे दिसतंय ते बोलायचं. सांगा विश्लेषण. डेल्टा पी मध्ये जास्त आहे अंतर. जास्त आहे कशापेक्षा? बोला. डेल्टा पी पेक्षा डेल्टा एक्स कसा आहे इथं, कमी आहे का जास्त? कमी आहे का जास्त? डेल्टा एक्स इज लेसर दॅन डेल्टा पी. डेल्टा पी कोण सांगतो, मराठीत कोण सांगतो? बरोबर आहे, बोला. जास्त काय, डेल्टा पी जास्त आहे का डेल्टा एक्स जास्त आहे? दिसतं ना आपल्याला, पी एक्स, P0 पी जास्त आहे सर, लार्जर. ए बी हे अंतर कोणतं जास्त दिसतं तुम्हाला? पीचं जास्त दिसतंय. पीचं जास्त दिसतं, बरोबर. प्राइस जास्त आहे. P0 पासून P1 पर्यंत किंमत काय इथं वाढली. किंमत वाढल्यामुळे मागणी काय होते, कमी होते. बी पासून ए पर्यंत कमी झाली. कमी. P0 पासून P1 पर्यंत किंमत वाढल्यामुळे मागणी या ठिकाणी बी पासून ए पर्यंत कमी झाली. परंतु किमतीतील P0 पासून P हा जो बदल आहे, ही जी वाढ आहे, या वाढीपेक्षा मागणीतील घट ही काय कमी दिसते. म्हणजेच या ठिकाणी किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल डेल्टा पी पेक्षा डेल्टा एक्स कसा आहे, कमी आहे. आणि जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा कमी असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता काय असते, कमी असते. कमी असते, 1 पेक्षा कमी असते. भौमितिक पद्धतीने सुद्धा आपण आकृतीच्या सहाय्याने सांगू शकतो की D1 याचा उतार जास्त आहे का कमी? इथं D याचा उतार कमी आहे, कमी आहे, जास्त, कमी.
उतार याचा बरोबर आहे. तीव्र आहे याचा उतार का कमी वाटतो तुम्हाला? अजून जास्त करायचा? नाही सर, जास्त आहे. तेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणी हो सर. तेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा कमी असतो, तेव्हा मागणीचा वक्र हा उतार जास्त असतो. मागणीचा वक्र नेहमी डावीकडून उजवीकडे कसा जातो? खाली जातो. परंतु खाली जाताना तो जर गतीने खाली जात असेल तर त्याचा अर्थ काय समजायचा आपण? मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी. म्हणजेच जेव्हा वस्तूची मागणी अलौकिक असते तेव्हा मागणी वक्राचा उतार कसा असतो? तीव्रता कशी असते? उतार तर दोन्ही ठिकाणी नरूनच राहील, परंतु त्याची तीव्रता अधिक इकडे जास्त असेल, तिकडं कमी असेल. बरोबर आहे. जेव्हा मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते तेव्हा मागणी वक्राचा उतार हा अधिक तीव्र असतो, अधिक गतीने तो डावीकडून उजवीकडे खाली जातो. ओके, काही अडचण आहे का? काही प्रश्न आहे की समजलं? ओके. नाही सर. तिसरा प्रकार आहे कोणता? आता सांगा बरं तिसरा प्रकार. जेव्हा किंमत बदलाच्या समान प्रमाणात समान दिशा आणि समान प्रमाण मध्ये काय फरक आहे? जेव्हा किंमत बदलाच्या समान प्रमाणात मागणीत बदल होतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता एकक असते किंवा 1 इतकी असते. समान प्रमाण आणि समान दिशा यामध्ये फरक आहे की नाही? जेव्हा किंमत बदलाच्या समान दिशा नाही, दिशा कशी असेल? किंमत बदलाच्या कोणत्या दिशेत मागणीत बदल होतो? सम की विषम? धन की ऋण? विषम. किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीत बदल होतो हे आपल्याला मागणीच्या नियमावरून सिद्ध झालेलं आहे. परंतु किमतीतील बदलाच्या विरुद्ध दिशेने मागणीत बदल होताना हा बदल कसा असतो? समान प्रमाणात, सारख्या प्रमाणात. 10% किंमत वाढली तर 10% मागणी कमी होते. 20% किंमत कमी झाली तर 20% मागणी वाढते. जेवढ्या प्रमाणात किमतीत बदल होतो तेवढ्याच प्रमाणात मागणीत बदल होत असेल तर अशा स्थितीत मागणीची लवचिकता काय असते? एकक असते, 1 इतकी असते. म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा पी, म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर 1. जेव्हा किमतीतील सापेक्ष बदल आणि मागणीतील सापेक्ष बदल हा सारखा असतो, इक्वल असतो, तेव्हा मागणीची लवचिकता ही 1 इतकी असते. ओके. आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. मागणीच्या लवचिकते एकक लवचिकता म्हणजे जेव्हा किमतीतील बदल डेल्टा पी किती आहे? P0 P आणि डेल्टा एक्स ए बी. जेव्हा डेल्टा पी आणि डेल्टा एक्स सारखा असतो म्हणजेच P0 P इज इक्वल टू ए बी. ओके. P0 P डेल्टा P0 P इज इक्वल टू डेल्टा ए बी. म्हणजे या ठिकाणी डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा पी जर असेल तर या ठिकाणी मागणीची लवचिकता ही 1 इतकी असते. जेव्हा मागणीची लवचिकता 1 असते तेव्हा या ठिकाणी मागणी वक्र हा कसा असतो? ऋण असतो, परंतु त्यातला बदल हा नेहमी सारखा असतो. म्हणजे तो जास्त तीव्रही नसतो आणि जास्त पसरटही नसतो, तर तो सरळ त्या ठिकाणी असतो. ओके. ओके का? येस सर. यस. किती प्रकार, कोणकोणते प्रकार बघितले आपण सांगा बरं? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आपण बघत आहोत. तर हा किती प्रकार बघितले आपण? 3 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी आणि एकक. तर पुढचा प्रकार आहे शून्य लवचिकता. शून्य लवचिकता म्हणजेच काय बरं? दुसऱ्या शब्दात काय म्हणतात शून्य लवचिकतेला? शून्य लवचिकतेला पूर्ण अलौकिक म्हणता येईल का? पूर्ण अलौकिक नाही सर. पूर्ण अलौकिक म्हणजे काय? पूर्ण अलौकिक
शून्य लवचिकता म्हणजे पूर्ण अलवचिकता. पूर्ण अलवचिकता म्हणजे काय? किमतीत काही बदल झाला तर मागणीत काहीच बदल होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण अलवचिक. किती समजून सांगा, ऐकतच जर नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण अलौकिक. अलौकिक. अलौकिक अलौकिक परंतु कसा? पूर्ण. जेव्हा किमतीतील बदलाचा मागणीतील बदलावर कोणतीच प्रक्रिया दिसून येत नाही, प्रतिक्रिया होत नाही आणि प्रतिक्रियाही दिसत नाही, तेव्हा मागणीची लवचिकताही शून्य असते. म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू शून्य. जेव्हा किमतीत बदल झाला, किंमत या ठिकाणी शून्य घेते आपण, पण ठीक आहे, शून्य असतानाही शून्यच असेल, तिथं शून्य असतानाही शून्यच असेल. किंमत वाढली, शून्य असो, किंमत एक ना वाढली किंवा एक ना कमी झाली तरी देखील मागणीत बदल काय असेल? शून्यच असेल. ओके, म्हणजे याला काय म्हणतात? पूर्ण अलौकिक. अलौकिक म्हणजे काय? लवचिक, ज्यात बदल होत नाही. अलौकिक. अलौकिक ज्यात कमी बदल होतो, ज्यात कमी बदल होतो. किमतीच्या तुलनेत मागणीमध्ये कमी बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलौकिक. किमतीच्या तुलनेत मागणीत जास्त बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लवचिक. जेव्हा किमतीत बदल झाला किंवा किमतीच्या तुलनेत मागणीत काहीच बदल होत नसेल किंवा अंशतः किंचित थोडासा बदल होऊ शकतो परंतु जवळपास बदल होत नाही, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? पूर्ण अलौकिक आणि पूर्ण अलौकिक. थोडं समजतं, काहीच समजत नाही. फरक आहे की नाही दोन्ही? यस सर. पूर्ण समजतं, जास्त समजतं, किंवा जेवढं शिकवलं तेवढं समजतं. असे प्रकार असतात ना विद्यार्थ्याचे वेगळे. काहींना जेवढं शिकवलं तेवढं समजतं, काहींना जास्त समजतं, काहीला कमी समजतं, काहीला काहीच समजत नाही. जास्त लवचिक, कमी लवचिक, शून्य लवचिक म्हणजेच पूर्ण अलौकिक आणि एकक लवचिक. ओके, शून्य लवचिकतेलाच काय म्हणता येईल मग आता? पूर्ण अलौकिक म्हणता येईल का? कोण म्हणलं तो अगोदर? लवचिक, अलौकिक, शून्य. यस सर, म्हणता येईल. शून्य लवचिकता म्हणजे पूर्ण अलौकिकता होय. वाक्य बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे सर, परफेक्टली इनइलास्टिक. हो बरोबर आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. किमतीत कितीही बदल झाला तर मागणीत काही बदल होत नाही. म्हणजे आता याची जर आपण भौमितिक पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं असलं आकृतीच्या सहाय्याने, तर OX डिमांड, OY किंमत किती होती? P0 ला मागणी किती आहे? बोला. P0 किंमत असताना मागणी किती आहे? कोण सांगतं? सर 10 ठेवूयात. P0 किंमत असताना मागणी किती आहे? डी आहे का? डी. OP0 किंमत असताना मागणी OD इतकी आहे. बरोबर आहे? यस सर. मग OP0 पासून किंमत OP पर्यंत वाढली म्हणजे P0P इतकी किमतीत वाढ झाली. पूर्वी OP0 किंमत होती, आता OP झाली म्हणजे किंमत वाढली. किंमत वाढली तर मागणी कमी व्हायला पाहिजे, परंतु P0 ला मागणी किती आहे? OD. आणि P ला मागणी किती आहे? OP ला मागणी किती आहे? OP0 असताना OD.
ओडी आणि ओपी किंमत असताना मागणी किती आहे बोला. PP1. P1 इज इक्वल टू ओडी, बरोबर आहे का? P1 इज इक्वल टू ओडी. येस सर, बरोबर आहे. यस सर. म्हणजे त्या ठिकाणी किंमत वाढली तरी देखील मागणी घटलेली नाही. मागणी पूर्वी इतकीच आहे. किमतीत वाढ झाली किंवा किमतीत घट झाली तरी देखील मागणीत कोणत्याही प्रकारचा बदल होत नसेल, मागणीतील बदल शून्य असेल तर त्याला आपण काय म्हणतो? शून्य लवचिकता. यालाच पूर्ण लवचिकता असं देखील म्हणतात. ओके. तिसरा प्रकार आहे अनंत लवचिकता. अनंत म्हणजे काय? अनंत, इन्फिनिटी. संपूर्ण लवचिक मागणी. अनंत. जेव्हा किमतीमध्ये बदल न होता किंवा अल्प बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होत राहतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता अनंत असते. किमतीत बदल न होता ही मागणीत बदल होत राहणे त्याला आपण काय म्हणतो? अनंत लवचिकता. किंवा किमतीत अल्प बदल झाला तरी देखील मागणीमध्ये मोठा बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अनंत लवचिकता. म्हणजे मोटरसायकलची किंमत किती सध्या सर्वसाधारणपणे? टू व्हीलरची किंमत काय आहे सर्वसामान्यपणे? 70,000. 1 लाख. 1 लाख. 1 लाख टू व्हीलरची किंमत असताना समजा भारतामध्ये दररोज 10,000 मोटरसायकल टू व्हीलर विकल्या जातात, अशी सिच्युएशन आहे. किंमत 1 लाखावरून 1,01,000 रुपये झाली तर मागणी 10,000 वरून जर 500 झाली तर काय होईल? अशा वेळेस आपण मागणीची लवचिकता किती म्हणू त्याला? 1 लाख किंमत असताना दररोज किंवा महिन्याला किंवा वर्षाला 10,000 मोटरसायकल विकल्या जातात. ओके. 1 लाख किंमत असताना समजा वर्षाला 10,000 मोटरसायकल विकल्या जातात भारतामध्ये, तर किंमत 1 लाखावरून 1,01,000 रुपये झाली. म्हणजे किंमत काय झाली? वाढली. तर मागणी कमी व्हायला पाहिजे. तर मागणी जर 10,000 वरून 500 झाली याचा अर्थ काय? मागणीची लवचिकता किती आहे? 1, 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा जास्त का अनंत? हॅलो. येस सर. जेव्हा किमतीत थोडा बदल होतो, आता 1 लाख रुपयाची टू व्हीलर घेताना किंमत 1 रुपयाला वाढली काय आणि 50 पैशाला कमी झाली काय तर त्याच्या मागणीवर त्याचा परिणाम व्हायला नाही पाहिजे, बरोबर आहे? 1 लाखाची वस्तू घेताना आपण 1 रुपयाचा विचार करत नाही. परंतु किमतीत बदल न होता किंवा अल्प बदल झाल्यास, किंचित काही बदल झाला तर मागणीत जर बदल होत राहत असेल तर त्याला मागणीची लवचिकता अनंत असे म्हणतात. अर्थात अशा वस्तू कोणकोणत्या हे फक्त या ठिकाणी किंमत आणि मागणीमध्ये जो बदल आहे व्यस्त त्याची संख्यात्मक व्याख्या करताना मार्शल यांनी 5 प्रकार सांगितलेले. परंतु कोणती वस्तू कोणत्या प्रकारात आणि ती त्याच प्रकारात आहे का हे मात्र शोधण्याचं काम संशोधकाचं आहे. बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न असतो की सर अनंत लवचिकता असणाऱ्या वस्तूंची नावं सांगा. तर हा संशोधनाचा विषय आहे शेवटी. तर कोणती वस्तू लवचिक आहे, कोणती अलवचिक आहे, कोणती शून्य लवचिक आहे, कोणती अनंत लवचिकते हे आपण आपल्या अनुभवाच्या आधारे सांगू शकतो. परंतु त्या ठिकाणी कोणत्या वस्तू हे आपण शोधायचं. फक्त जर असं असेल तर असं एवढंच या ठिकाणी संकल्पनात्मक मार्शल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अनंत असं जर बदल असेल, किमतीत बदल न होता किंवा अल्प बदल होता, जर मागणी जास्त बदलत असेल तर त्याला आपण अनंत लवचिकता म्हणावं. किंवा जेव्हा किमतीतील बदल कमी असतो तेव्हा आपण त्याला मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी म्हणावं. जेव्हा मागणीतील बदल 1 पेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त म्हणावे. जेव्हा किमतीतील बदल आणि मागणीतील बदल सारखा असतो तेव्हा त्याला आपण एकक लवचिक म्हणावे. किंवा जेव्हा किंमतीत बदल झाला तरी देखील मागणीत अजिबात बदल होत नसेल तर त्याला आपण काय म्हणावं? शून्य लवचिकता म्हणावं. अशा प्रकारचे 5 प्रकार सैद्धांतिक दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे.
अनंत लवचिकतेची आकृती सुद्धा आपल्याला काढता येईल की काय आहे अनंत लवचिकतेची आकृती की जेव्हा किमतीत थोडा बदल झाला तर मागणीत जास्त बदल होतो, अर्थात तिथं थोडा नाही. ठीक आहे, की किंमत ओडी आहे, मागणी किती आहे एबी. किंमत ओडी असतानाच मागणी पुन्हा ए पासून बी पर्यंत वाढली किंवा किंमत डी पासून थोडी कमी झाली किंवा थोडी वाढली तर मागणी कमी किंवा जास्त होत असेल, गतीने जास्त होत असेल, म्हणजे डेल्टा पी आपल्याला दर्शविण्यासारखा किंवा नोंद घेण्यासारखा जर नसेल आणि डेल्टा एक्स मात्र नोंद घेण्यासारखा असेल तर अशा परिस्थितीत मागणीची लवचिकता किती आहे, अनंत आहे, इन्फिनिटी आहे. ओके, यस सर. तर सूत्र काय मागणीच्या लवचिकतेचं? Change in quantity demanded, divided quantity demanded, divide change in price divided price. Changing demand divided by changing price. तर प्रश्न असा आहे की शून्य लवचिकता आणि अनंत लवचिकता याच्यावर थोडासा आपण विचार वेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर मला एक सांगा, शून्याने कोण्याही संख्येला भागितलं तर उत्तर काय येतं? आणि शून्याला जर Zero. शून्याला जर दुसऱ्या संख्येने भागितलं तर 1/0 बरोबर किती? 1. बरोबर आहे की 1/0 बरोबर किती? 0.मध्ये 0 येईल ना? 0 येईल सर. शून्याने कोण्याही संख्येला भागितलं तर उत्तर काय येतं? 0. प्रश्न असा आहे की 1/0 बरोबर 0. 0/1 बरोबर किती? 1 ने शून्याला भागितलं काय होईल? उत्तर 0.मध्ये 0 नाही. 0 येईल सर उत्तर. उत्तर काय? बरोबर आहे. अनंत. अनंत म्हणजे काय? अनंत आकडा आपल्याला लिहिता येतो का? 0, 1, 2, 3, 4 लिहिता येतं, पण अनंत लिहून दाखवा बरं, कोण लिहितं अनंत? 0 म्हणलं तर आपण लिहू शकतो, 1, 2, 3, 4 लिहू शकतो. अनंत कसं लिहिता येईल तुम्हाला? अनंत, इन्फिनिटी. अनंत आपल्याला शून्यालाच काय म्हणतात? अनंत. म्हणून आपण 0 लिहितो, परंतु ते 0 म्हणजे अनंत आणि हे 0 म्हणजे 0. ओके, शून्य लवचिक. यस सर. लवचिकता म्हणजे काय? जेव्हा किमतीत किती बदल झाला तर मागणी बदलत नाही, 0 असते. म्हणजे या ठिकाणी 0/1 का 1/0. आणि अनंत लवचिकता म्हणजे काय? 0 divided by 1. जेव्हा किमतीत बदल होत नाही परंतु मागणीत बदल होत राहतो, तिथं काय? 0/1 का 1/0. 1 divided by 0. ज्या ठिकाणी शून्य लवचिकता आहे त्या शून्य लवचिकतेच्या ठिकाणी काय येईल? बोला आता. शून्य लवचिकता असेल तर काय? 1/0 का 0/1. शून्य लवचिकतेचं सूत्र काय सांगता येईल आपल्याला? मागणीतील सापेक्ष बदल भागिले किमतीतील सापेक्ष बदल. किमतीतील सापेक्ष बदल किती असतो शून्य लवचिकतेला? कितीतरी असेल, 1, 2, 3. आणि मागणीतील बदल काय असतो? 0. म्हणजे 0/1. आणि अनंत लवचिकता म्हणजे काय?
मागणीतील सापेक्ष बदल 1, 2, 3 किती असेल आणि किमतीतील सापेक्ष बदल किती असेल इथं बोला. 0. तर मागणीची लवचिकता, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार 5 प्रकार आपण बघितले. कोणकोणते सांगा. पाच प्रकार आपल्याला प्रश्न येऊ शकतो. मागणीची लवचिकता म्हणजे काय सांगून किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा. किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आपण आज शिकलेलो आहोत. कोणकोणते सांगा. बोला. कोण बोलतो. 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी. 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी. पुन्हा एकक, शून्य आणि अनंत. 5 प्रकार आपण आज बघितलेले आहे. ओके.